सदैव धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं मादात्मनिमानयुधमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये पाण्डुरंगा करो नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती मनुष्या हृदय राघवे ख्याति केली सुळा शिखरी सागरी तारी तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी जळी रक्षिले निर्जीवा कागदासी प्रस्तुत श्री क्षेत्र सासुरा सासर आणि सासुरा यामध्ये थोडा बदल बरोबर सासरा सासुरा कन्या सासुरी अशी जाय आपण सासुऱ्याशी जात असताना मुलीला थोडं दुःख वाटतं पण या सासुरीला येताना मात्र भाविकांना संत सज्जनांना शिष्य मंडळींना त्यांच्या भक्तांना आनंद वाटतो एवढं लांबून प्रवास करून आलो आपण मी सकाळी 6ला घर सोडलं किती वाजता 9 वाजता औरंगाबाद मध्ये होतो म्हणजे 3 तासात बीडला जाऊ ट्रॅफिक जाम झाली बाबा 50 किलोमीटर ट्रॅफिक जाम झाली काही चाललं इस्तिमा इस्लाम धर्माचा कार्यक्रम लिंबे जळगाव औरंगाबाद झाला 70-80 लाख मुस्लिम एका ठिकाणी जमा झाले ट्रॅफिक चौकडून जाम झाली काही पर्याय नाही काही उत्तर नाही काही मार्ग नाही गप त्या लातूर गाडीत बसलो भगवंतानी बाबांची कृपा फार मोठी पुण्यभूमी आहे ज्या ठिकाणी सत्पुरुष वास्तव्यास थांबतात किंवा ज्या ठिकाणी स्थिरता त्यांची होती ही जागा त्या जागेची किंमत आपण शास्त्राधारित कशाने करू शकत
येथील वृक्षानी पाषाण, या ठिकाणी संत थांबले, ज्या ठिकाणी संत स्थिरावले, अशी जागा इतकी पुनीत होऊन जाते, इतकी पवित्र होऊन जाते की त्या जागेचे माती जरी आपण अंगाला लावली भस्म होऊन तरी तिची परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. असं संत एकनाथ महाराज यांचं समाधी मंदिर, बरोबर आहे. आणि त्यांच्या 52 पुण्यतिथी महोत्सवाच्या निमित्ताने माझ्यासारखे छोटेसे कीर्तनकार बाबांनी निमंत्रित केले. की फार मोठे विद्वान नाही, ते पंडित नाही, माझ्यापेक्षा तुम्ही फार मोठे गायक वादक, आमचे घुले बाबा, घुले महाराज बाबांची वाचे लागतात. आपली चारजणला भेट होती महाराजांची. बीड जिल्ह्याने एक परमार्थामध्ये महान क्रांती केली. जेवढे जवळजवळ 34 जिल्हे महाराष्ट्रामध्ये, किती 5 जिल्हे, 32 का 34 जिल्हे आहेत. त्या 34 जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्याचा नंबर मात्र पहिला आहे. कशाने पहिला आहे की सत्पुरुषांना या ठिकाणी अवतीर्ण झाले, सत्पुरुष अवतीर्ण झाले या जिल्ह्यामध्ये. विशेष पॅकेज परमार्थाचं जर भेटलं असेल तर या बीड जिल्ह्याला भेटलं. बीड जिल्ह्यामध्ये सत्पुरुषांनी आपला अवतार घेऊन, मग भगवान बाबा असतील, एकनाथ बाबा असतील, व्यंकट स्वामी असतील, गहिनीनाथ गडाजी महाराज असतील, विठ्ठल पुष्कळचे संत आहे की आपण ज्यांचे नाव आपल्याला माहिती नाही, पण त्यांनी मोठी क्रांती या बीड जिल्ह्यात केली. बीड जिल्ह्यात क्रांती न करता पूर्ण महाराष्ट्रात केली, महाराष्ट्राबाहेर केली. म्हणून पवित्र ते कुळ पावन हा देश जेथे हरीचे दास जन्म घेतात, जिथे हरीचे दास जन्म घेतात, अवतीर्ण होतात, अवतार घेतात, त्या जागेची किंमत आपण कशाने करू शकत नाही. माऊलींचे एक प्रमाणे दर्शने प्रशस्ती पुण्य, अशा सत्पुरुषांचं पुण्यपुरुषांचं स्मरण केलं असताना साधकाची, त्या जीवाची पाप निवृत्ती होती, त्या व्यक्तीची पाप निवृत्ती होती आणि पुण्यास प्रारंभ होतो. घेता सज संतांची 108 संत या मराठवाड्यात अवतीर्ण झाले. किती? 108 संतांची जीवनगंगा म्हणून पुस्तकच प्रकाशित झाली. आले असेल की नसेल माहित नाही, पण मराठवाड्याने 108 सत्पुरुषांना अवतीर्णता दिली आहे, जन्म दिलेला. मोठं भाग्य आपलं, मोठं सौभाग्य. दुसरं बीड जिल्ह्याचं वैशिष्ट्य असं आहे, बीड जिल्ह्यामध्ये भजन करणं सुद्धा फार भारी लोक आहेत और भोजन करने वाले भी होते. सर्वात बीड जिल्ह्यामध्ये भोजन करने वाले बहुत और भजन करने वाले भी बहुत है, अच्छे भजन करने वाले. एक बीड जिल्ह्याची एक शान आहे, वैशिष्ट्य. बघा सर्वे कार बीड जिल्ह्यात, खेडेपाड्यात जा, तालुक्यात जा, जिल्ह्यात जा, बीड मध्ये जा, आपण कुठे जातो असो, आपलं पूर्व पाप असेल त्याला पूर्व पाप असेल असू द्या, काय हरकत नाही. पण या सत्पुरुषांच्या पुण्यभूमी कमी व्हावं असो. पहिल्यांदा तुमच्या सर्वांची मी क्षमा मागतो, 1 तास उशीर झाला मला. 9 ला कीर्तन सुरू व्हायचं, 10 ला सुरू झालं, म्हणून 1 तास उशीर झाल्याबद्दल सर्वांची क्षमा मागतो. बाबाची शरणिक क्षमा मागतो, आपल्या सर्वांची शरणिक क्षमा मागतो. यथामत यथावकाश आपल्याला ही सेवा पूर्ण करून घ्यायचे. सत्पुरुषांचे जन्मस्थान
किंवा अवतीर्ण असलेले स्थान जरी दुर्लक्षित असले तरी ज्ञानप्रकाशाने ते सर्व लक्षित. हा संतांचा अवतार करायचं मोठं मुद्दा आहे. खूप मोठं मंदिर आहे, खूप छान आहे, खूप गर्दी पडते, पण तिथं जर नामस्मरण जर नसेल तर उदाहरण द्यायचं ठरलं तर संतांची तुलना करायची नाही. पण हा जो आनंद आहे परमार्थाचा, हा आनंद शिर्डीमध्ये नाही आहे. शिर्डीमध्ये खूप पैसे तुम्हाला दिसतील, परंतु नामस्मरण मात्र. आणि संतांनी हा मुद्दा मांडलेला आहे की ज्या ठिकाणी संत आहे त्या ठिकाणी नामस्मरण जर असेल तर ते खरे संत आहे. साहेब कुठेही मला म्हणायचं, पण तिथे जाणारे जे भक्त आहे ते मात्र पारमार्थिक विचाराचे नाही. हा मुद्दा तेवढाच. तेची संत ज्यांचा हे जे दुसऱ्याला विठ्ठल 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 म्हणायला लावतात, आपल्या अंतःकरणातून उपदेश करतात विठ्ठल, ते खरे संत. निमित्त काही टाळाटोळा तेची संतती. जे नामस्मरणाच्या व्यतिरिक्त ज्यांनी जगाला संदेश पोच केला नाही त्यांना संत म्हटले. त्यापैकी एकनाथ आज त्यांच्या दर्शनाचा लाभ झाला, हे गाव पाहण्याचा लाभ झाला. बाबांचा आमचं 30-35 वर्षापासून चांदूरला भेट असते, बाबांचं कीर्तन असतं, दरवर्षी कीर्तन ऐकण्यात योग असतो. 30-35 वर्षापासून बाबा आम्ही एकत्र येतो. अतिशय खरंच त्यांच्याबद्दल काय बोलावं हे मोठं विशेष. तपश्चर्या आहे, ज्ञान आहे, भक्ती आहे, प्रेम आहे, समता आहे, समृद्धी आहे, कुठल्या मनात आकच भावना नाही. अष्टपैलू ज्याला म्हणतात असं बाबांचं एक स्वरूप आहे. आणि बाबांच्या आधिपत्याखाली, रतन बाबांच्या आधिपत्याखाली हा जो कार्यक्रम चालू आहे, आपलं सर्वांचं सौभाग्य आहे, परिसराचं सौभाग्य आहे, या गावाचं विशेष सौभाग्य आहे की हा जो कार्यक्रम तुम्ही घडवता गावकऱ्यांच्या सहकार्याने, परिसराच्या वारकऱ्यांच्या सहकार्याने, भाविकांच्या सहकार्याने. एका वेळी देवाला जर समाधानी आनंद ठेवायचा असेल तर संतांचं वैष्णवांचं पूजन करा, पुण्यक मोक्षाच्या योगातून नामस्मरण करा, ते देवापर्यंत पोहोचतो. त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी संतांचा पुण्यतिथी महोत्सव आपण साजरा करत आहोत. म्हणून त्या निमित्तानं सोडून आपण तुकोबऱ्याचा छोटासा आपण सेवेकरता घेतलेला आहे. तुम्ही संतमाय बापकृपाल कायमी पतित कीर्तिवान अवतार तुम्हा धराया कारण उद्धरया जन महादोषी किंवा जडेवा वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचारी नाम विठोबाची अवतार तुम्हा धराया कारण उद्धरया जन जड जीवा किंवा महादोषी तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन अवतार तुम्हा धराया कारण उद्धरया जन महादोषी. तुकोबरा या अभिमद्वारे संतांच्या अवतार कार्याचं प्रयोजन सांगताय. संत कसे असतात, कशा गाता अवतीर्ण होतात, त्यांचं अवतार कार्याचं प्रयोजन काय, हे मुख्य मुद्दे तुकोबरा या अभिमद्वारे आपल्याला सांगतात. सर्वांचा पाठ आणि सर्वांची पाठ असलेला आपण नाही समजलं. सर्वांचा पाठ, सर्वांची पाठ असलेला, ज्यांना संत कळले नाही त्यांची अभंगड पाठ आहे. मला हे म्हणायचं नाही समजला. ज्ञानोबराय पैठणच्या लोकांना नाही समजले, पण रेड्याला समजले. कोणाला समजले नाही समजले. रेड्याला समजलं की हे ज्ञानोबराय. पण जे बाकीचे रेडे होते 2 पायाचे त्यांना मात्र तो ज्ञानोबराय समजले नाही. हा खेद आहे, हे वस्तुस्थिती आहे. ज्यावेळी शुद्धीपत्र करण्याकरता, मिळवण्याकरता पैठणला अट्टहास झाला किंवा विनंती पत्र झालं धर्मसभेमध्ये की 4 मुलांना धर्मात घ्यायचं का नाही घ्यायचं, बस चाललं. काय तुमच्या अंगी सामर्थ्य आहे, तुम्ही काय करू शकता, काय तुमच्याकडे ज्ञान आहे, काय आचरण आहे, हा प्रश्न उपस्थित झाले. त्यावेळेस पैठणच्या ब्राह्मणांनी सांगितलं मी ब्राह्मणाची बरोबर, पण ब्राह्मण कोणाला ब्राह्मण म्हणायचा हा प्रश्न आहे. फक्त ब्राह्मण जवळ त्याची तोंड काय त्याला ब्राह्मण म्हणायचं. जन्मना द्यायचे शूद्रा संस्कारात विजय उच्च वेद पाठित भेद ब्रह्मज्ञानादी ब्राह्मणा त्याला ब्राह्मण.
वैष्णव कांभार धन्य त्याची माता शुद्ध वेता कुळ त्याची, त्याला ब्राह्मण म्हणायचे. कोणाला ब्राह्मण म्हणायचं की ब्रह्म जाणायचे ते ब्राह्मण. वेद पंडित म्हणून काय करायचं? जर तुकोबराय रामेश्वर भट्टाला जर समजले असते तर रामेश्वर भट्टाचं मंदिर सुद्धा गावागावात बांधलं असतं, नसतं बांधलं. रामेश्वर भट्ट कोण दशग्रंथी ब्राह्मण होतं, पण नाही तुकोबराय समजले, उशीर समजले, सुरुवातीला नाही समजले. ही वस्तुस्थिती ज्ञानोबराय सुरुवातीला नाही समजले, नंतर समजले. काय करायचं? काय तुमच्या अंगी ज्ञान आहे? तुम्ही काय करू शकता? काय नाव तुमचं? माझं नाव ज्ञान आहे. ज्ञान आमच्या गावात आहे, म्हशीचं याचं नाव घेल्याचं ज्ञान आहे. ज्यावेळेस परिस्थिती अशी अटीतटीला आली, तुमच्या अंगी सामर्थ्य काय? काय करू शकतो? मी काय करू शकतो? पण मी एक करू शकतो, या जगातले सर्व जीव मात्र हे मी देव मानू शकतो, देव म्हणू शकतो. ते हृदयात माझे देव आहे असे ज्ञानोबराने आवाज. एवढी भागलं नाही, त्या रेड्याच्या मुखातून वेद उच्चारायला कृपा केली. त्या रेड्याला बोलून घेतलं. तुम्ही वेद म्हणता म्हणजे ठीक आहे, हा रेडा सुद्धा वेद म्हणू शकतो. हो म्हणू शकतो. म्हणजे रेडा हो म्हणू शकतो. हिंदू धर्मामध्ये पुष्कळ देवता आहे बरं, इस्लाम धर्मामध्ये एकच आलेला आहे, म्हणून 80 लाख लोक जमा झाले. कितीला? आमच्या आषाढीला झाले का 80 लाख आतापर्यंत? कार्तिकीला, माघवारीला, चैत्रवारीला नाही. पुष्कळ इस्लाम धर्माचे रस्त्याने आम्ही डोके लावले त्यांच्याशी. तुमच्या मस्जिदमध्ये अल्लाची मूर्ती नसताना तुमची श्रद्धा पकडे म्हणलं, तुमची एकच आहे म्हणलं, तुमची हा मोठा संदेश विश्वास गेलेला आहे. मुल्ला होकर बाग पुकारी ओ क्या अल्लाह बहरा है, अरे मुंगी के पामी गुंगरो बसता ओ भी अल्लाह. पुष्कळ चर्चा झाली. असो, त्यांचा धर्म आहे त्यांचे ठीक, आपल्या धर्माबद्दल आपण बोलायचं. रेडा सुद्धा वेद बोलू शकतो. बोलवलं रेड्या, सगळे ब्राह्मण सभेसमोर रेड्यावर कृपा केली. हुता कृपा तुमची, किंवा हुकम करोति वाचारम पंगुम लंगी, किंवा कृपा कटाक्षिणाळी आपली बनी वैसविले, कृपा केली रेड्यावर. आणि रेड्या सुद्धा व्यामी पुंगिरी छंद हस्ते शिवांगिरी त्रतांगुरुमाहि पुंसिं पुरुखं जगद शिवेन वचसाच्छा गिरिशाच्छा वदामसि. तो ब्राह्मण तोंडात बोट घालायला लागले. आश्चर्य वाटलं ब्राह्मणाला की अरे, जर यांच्या आशीर्वादाने, यांच्या कृपेने, यांच्या दृष्टीने जर रेडा वेद बोलू शकतो, हा कुठं सावध. आपापल्या घरी गेले. ज्ञानोबर आपल्या आपल्या आळंदीच्या दिशेने निघाले. इथपर्यंत ठीक आहे, इथपर्यंत. पण ज्ञानोबा ज्यावेळेस आळंदीच्या दिशेने निघाले त्यावेळेस रेडा सुद्धा त्यांच्या मागे मागे चाललो. हे मोठा आश्चर्य, हे मोठा आश्चर्य. 4 पायाचा मुका प्राणी, जड बुद्धीचा प्राणी, तो सुद्धा ज्ञानोबा बरोबर चाललो, आणि बाकीचे रेडे घरी चालले हो. जड चालवले, जड भिंती हरली चांगल्याची भ्रांती. नंतर मेला माणूस जिथं उठवला, श्री चालू केला पुरुष. ही जी चमत्कार आहे, प्रसंग 5 चमत्कार आहे, तरी यांच्या रेड्यांचे लक्ष देते. अहो, 2-4 पायाच्या रेड्याच्या लक्षात आलं की सत्पुरुष आहे, चला त्यांच्यावर आपलं उद्धार होईल. आपला कशा करता खटाटोप आहे हा? खटाटोप कशा करता? बाबांनी खटाटोप ठेवला, कशा करता ठेवला? जडजीवांचा, सामान्य माणसाचा आपण पाप पुण्य करून आलेलो आहोत. संत जे अवतीर्ण होतात ते मातेजी नाही पावले ते शुद्ध पुण्य घेऊन जे अवतीर्ण झाले ते संत आहे. पण आपल्याला संत म्हणता येणार नाही. आपण जर संत असतो तर आपण 40 वर्षाचे असं 60 वर्षाची तिकीट करून घेतो नसते. माझ्याकडे सुद्धा संतांचे लक्षण असे नसतं. कितीतरी आमचे वारकरी 40 वर्षाचं वय अजून गाडी मिशा फुटली 70 वर्ष करून घेतली. अर्धा तिकीट पंढरपूर जाय, आळंदीला जाय, पैठणला जाय. खरंच देव त्यांच्यावर कृपा करेल का? खरंच कृपा करेल? नाही का? ज्यावेळेस सरकार बदललं आणि चेकिंग सुरू झाली,
मग मात्र त्यांनी विचारलं, बाबा तुला दाढी मिशी फुटल्याने तू 70 आणि 65 वर्ष वय करून ठेवलं, चाल मध्ये टाकून देतो. त्या टायमाला तिकीट बरीच बंद झाली बघ. मग त्या टायमाला संत सुरू झाले, संताप्रमाणे वागायला सुरुवात झाली. श्रावण महिना येतो का आपल्याकडे? तुमच्याकडे श्रावण महिना येतो? आमच्या औरंगाबाद जिल्ह्यात श्रावण महिना येतो बरं. तुमच्याकडे बीड जिल्ह्यात येतो श्रावण महिना? श्रावण महिना आला का असंत संत होतात बरं. नाही समज, जे असंत आहे ते, असंत म्हणजे बोल तेरी किंमत क्या है, टाकल्यानंतर म्हणतो बोल तेरी किंमत क्या है, तेरे माँ बाप की कीमत क्या है, तेरी दौलत की कीमत क्या है, तेरी जमीन जमीन की कीमत क्या है, बोलो क्या है. 10-5 रुपयाची टाकून आणायची गोष्ट सोमवारी करून. पण ती बोलत, तो बोलत नाही, ती बोलती बरं का. श्रावण महिना आला की मग गळ्यात माळ घालून घ्यायची, बाबा माझा उद्धार करा. 11 महिने पाप करायचे. किती महिने? किती महिने पाप करायचे? आणि 1 महिना मात्र विठाला 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 विठाला. सगळ्याच्या अगोदर गावाला दांगोडा. 3 घंटे वाजायला सुरू होतो. म्हणजे लवकर घंटे वाजतात ना ते लबाड लोक आहे. असे लबाड म्हणजे औरंगाबाद जिल्ह्यातली गोष्ट नाही का, बीड जिल्ह्यातली. बीड जिल्ह्यात सगळे चांगले माणसं, सज्जन माणसं. त्यांना संत म्हणता येईल का? हंगामी जे लोक संतत्व होतात त्यांना संत म्हणता येतात का? नाही म्हणता येत. पती पती जैसा भ्राता प्रमाण आम्हा नारायण तैशा हरी. मंगळसूत्र एकदाच घातलं जातं का रोज मंगळसूत्र घालतात? बरं, एखाद्या पतीवर खूप प्रेम असतं, पतीनं आत टाकले तर की मला कधी तुमच्या खूप प्रेम आहे, तुम्हाला अनुसरून माझ्या मनामध्ये काही गोष्टी नाही, स्वप्नात सुद्धा तुमच्या व्यतिरिक्त तुम्हाला कोणी येत नाही, आलं तर मी तुम्हाला सांगत तुम्ही कुशाल नाही म्हणता. मला ऑफिसमध्ये जावं लागतं, ड्युटी थोडी द्यायची असल्यामुळे मला मंगळसूत्राची लाज वाटते. फक्त मी पर्स मध्ये मंगळसूत्र काढून चालेल. किती मोठी ड्युटीवाली असू द्या, पण पतीच्या नावाने जे मंगळसूत्र घातलं जातं, ती जर म्हटली असं पतीला की मला मंगळसूत्र घालताना ड्युटी करायला थोडी अडचण पडती, ड्युटी पुरतं मंगळसूत्र मी पर्स मध्ये ठेवलं तर चालेल का? चालेल नाही. वीरपतिव्रत म्हणता येईल का? तसा आमचा वारकरी 1 महिना वारकरी होतो, 11 महिने पुन्हा गटार आमोशा म्हणतो मी त्याला. आषाढ झाला का त्याला गटार आमोशा म्हणतो, म्हणजे श्रावणाच्या अगोदरची आमोशी. उद्या श्रावण सुरू व्हायचा आणि त्याला आदल्या दिवशी आमोशा होतो, त्याला काय म्हणतो? गटार आमोशा. गटार आमोशा म्हणजे काय? गटार आमोशा म्हणजे त्याला गटारातून काढावं लागतं त्या दिवशी त्याला गटारातून काढून मग त्याला घरी न्यावं लागतं, मग त्याला आंघोळ पांघोळ घालावं लागतं. तो गावगंगेतून आंघोळ करून येत असतो, त्याला गावगंगा म्हणतो बरं काय. गटार आमुषा म्हणतो किंवा गावगंगा पण म्हणतो. की सगळ्या गावाची आंघोळीचं पाणी, खोकारल्याचं पाणी, खाकरल्याचं पाणी, थुंकल्याचं पाणी, भांड्याचं पाणी, खरकट पाणी, धुण्याचं पाणी, चिण्याचं पाणी, विटाळाचं पाणी की ज्या नालीतून वाहतो त्या नालीत हे मात्र जी ज्ञानगंगे नहाली पूर्णता शेवून झाले शांती शियाले पाल बनवे. श्रावण महिन्यामध्ये त्याला ज्ञानगंगा म्हणायची. अशी गटार गंगेतून पुष्कळशे आज येतात बरं का, उद्या पण येतात. रावण हा मेला नाही, रावण हा मेला नाही. रावण अजून गावागावात सुद्धा आहे बरं. तुमच्या गावात आहे फक्त तो दशानन होता आणि हा एकानं नाही फक्त, म्हणजे एकच तोड, पण तुझी मात्र रावणाची. आता रावणाची बुद्धी कशी असतो? शेजारी वावर पळत त्याच्या म्हशी दूध ओढून दे, त्याच्या अंतरात विंचू सोडून दे, एखादं साप आणून त्याच्यामध्ये सोडून दे, काट्याची पांढरी त्याच्या अंतरावर टाकून दे. ही रावणी बुद्धीवर काय म्हणतात? रावण अजून गेला नाही, म्हणजे रावण गेला नाही याचा अर्थ रावण आहे, पण गावागावात आहे, आपल्या आपल्या परिसरामध्ये आहे. अदृश्य रूपात दृश्य रूपात तो काम करू लागले. ही वृत्ती, ही प्रवृत्ती नष्ट होण्यासाठी संत अवतरला.
त्या रावणाने रामाचे खरोखर पाय धरले असते. माझं चुकलं, मी तवाना आता पराधी आठविले नाही कधी वाचे कृपानिधी माय बापा. एवढं जरी म्हटलं असतं तरी रामाने त्याला मांडव घेतला असतं, त्याला डोक्यात घेतला असतं ना. तो रावणाशी बोलायला लागला, रामाशी बोलायला लागला. बोल तेरी किंमत काय. आता देवाची किंमत कोण करू शकतो का. त्याचं भाग्य एवढं, त्याला देवाला अवतीर्ण व्हावं लागलं, त्याचं भाग्य. पण दुर्भाग्य कोणतं की त्याचं नाव सुद्धा करून ठेवायचं नाही. तुम्हाला नातू जर झालं तर रावण नाव ठेवताल का तुम्ही. देव बाप्पा काही करा, आमच्या पोराचं रावण नाव निघलं पाहिजे बघा बरं. देव बाप्पा म्हणतो तुझ्या डोक्यात काही परिणाम झाला का. अरे रावणाचं नाव सुद्धा घ्यायचं नाही, रावणाचं मंदिर बांधायचं नाही, रावणाचा जप सुद्धा करायचा. राम म्हणता रामाची होईने ठीक आहे, रावण म्हणता रावणाची होईने झालं तर काय करायचं. गांधारी चौधरी शतमूर्खीप्रमाणे होते. म्हणून द्वारकेचे राणे कौरव घरी का ज्ञानेश्वर चुकले चुकले. द्वारकेचे राणे पांडवांचं नाव घेतलेले तुमचं पापक्षारण होईल, संतांचं नाव घेतलेलं तुमचं पापक्षारण होईल. संत या करताच या विश्वात अवतीर्ण झाले. जगद्गुरु तुकोबरायांनी या अभंगाद्वारे, तुकोबरायांनी या अभंगात 2-3 विशेषण फार महत्वाचे आहे. तुम्ही संत संत ही पदवी बाजारात मिळत नाही. संत ही पदवी वेदा काळात सुद्धा वेदामध्ये संत हा शब्द आलेला नाही. संत हा शब्द आमच्या मुक्ताबाईंनी लावला बरं का. मुक्ताबाईंनी संत हा शब्द मुक्ताबाईंनी निर्माण केला. मुक्ताबाईच्या तोंडून संत हा शब्द, संतांची व्याख्या फार मोठी करू शकतो आपण. जे संत संतापत नसतात, जे संत शांत असतात, जे जगाला शांत करू शकतात त्यांना संत म्हटले. आणि संतांची 26 गुण आहे. किती गुण आहे त्यांना संत म्हणते. 26 गुण ज्यांच्यापाशी थांबलेले आहेत त्यांना संत म्हणा असं भगवद्गीतेने सांगितलेलं आहे. तुम्ही संत माय बाप कृपावंत. मायाचे बाप आता आपले माय बाप आहे ना. आपले माय बाप ते कृपावंत माय बाप नाहीये. माय बापे सांभाळित लोभा कारणे. आता लोक धरून सुद्धा ते पालतील तरी शंका आपल्याला. म्हणून वृद्धाश्रमाची संस्था जागोजागी स्थापन झाली. औरंगाबाद सुद्धा वृद्धाश्रम आहे, बीडला आहे, सोलापूरला आहे. प्रत्येक जिल्हा वाईजला वृद्धाश्रम आहे. ही मोठी गौरवाची गोष्ट नाही. वसुधैव कुटुंबम कम हे संज्ञा राहिलीच. आता आई बापांचा फोटो लावत नाही घरामध्ये, सासू सासऱ्यांचा लावतो. जरूर लावा, काय हरकत नाही. जर तुम्हाला जमीन दिली असेल त्यांनी 10-10, 15-15, 20-20 एकर तर काय हरकत नाही. बाबा त्यांनी आम्हाला जमीन दिली, आमच्या अन्न पाण्याची व्यवस्था केली, लावा तुम्ही. मलाही सासू आहे, मी कोणाच तरी जावई आहे, मी कोणाच तरी जावई. एखादा असेल ब्रह्मचारी, बहुतेक नसेल. कारण ब्रह्मचारी सभा नाही, ही सभा कोणाची आहे, प्रापंचिकाची सभा. ब्रह्मचार्याचे आखाडे वेगळे असतात, ही प्रापंचिकाचे आखाडे वेगळे. आपण कोणाच तरी जावं या शब्दाचा अर्थ कसा होतो, जा नाही, जा वाया. ज्याला वाया जायचं ना तरी लग्न करावं. बाबा भाग्यवान आहे, बाबा खरंच भाग्यवान. ज्यांचे कार्य झाले, विवाह झाले, ते वाया जाईल. आपण शास्त्रा जर ते करणं भाग आहे. असो, सासू सासऱ्यांची पूजा, फोटो वगैरे लावतात, आई वडिलांची लावायला अडचण होती. तुकोबरा म्हणतात की तुम्ही संत मायबाप कृपावंत. आमचे ज्ञानोबराच्या वेळेस माधुकरी मागायला वाळवण आळंदीमध्ये यायचे सिद्धपीठाला. आळंदीमध्ये माधुकरी मागायला 10-15 रात्री उन्हाचा टाइम, चैत्र वैशाखात जाऊन ज्ञानोबराने पंचांगावर घ्यायचा. ऊन तळपतंय, पायाला खडावाली चप्पल नाही,
ओम भवति भिक्षां देहि, ओम भवति भिक्षां देहि, ओम भवति भिक्षां देहि. प्रत्येक ठिकाणी माधुकरी जमा करायची आणि इंद्रायणीच्या काठी आल्यानंतर माधुकरी धारीत धरायची. शास्त्र असं. आता शास्त्राद्वारे माधुकरी मागत नाही, माधुकरी धरीत नाही, माधुकरी खात पण नाही. शास्त्र असं काहीतरी पुरस्चरण करून ती माधुकरीचं अन्नाचं ताट त्या धारीत धरायचं. काहीतरी म्हणतात माणूस तो जे अन्न जाईल ते जाऊ द्यायचं, राहील ते खायचं. ही प्रक्रिया आहे. असो तिथपर्यंत सुद्धा तिथल्या ब्रह्मवृंदाने ती माधुकरी येऊ दिली नाही. लगेच लाट मारायची त्या माधुकरीला. अन्न सांडायचं. आमची माऊली रडत जायची. परत सिद्धपीठात मुक्ताई म्हणायची आमची मुक्ताई. ज्ञानदादा काय झालं बारीक तोंड? ज्ञानदादा बोलत तयार. आमची मुक्ताबाई ऐकू लागली. ज्ञानदादा दरवाजे उघड. ज्ञानदादा दरवाजे उघड. रडू नको. आपण रडण्यासाठी ते आलेलो नाही. जे रडतायत ना त्यांचे अश्रू पुसण्यासाठी आपण आलो आहोत. जे रडू लागले ना हे जग रडत आहे. हे रडणाऱ्या जगाला सावरण्याकरता आपल्याला भगवंताने पाठवलेलं आहे. आपण आपल्याला आपल्या आई वडिलांची पूर्णाहुती दिलेली आहे. पाहून आहे. लोकांचे अपराध तू जर सहन करू शकत नाही तर तुला संत म्हणायचं कसं? तुला संत म्हणायचं कसं? तू संत आहे ना, तुला मी संत म्हणणार आहे ना. हे संतांचे लक्षण असे नाही बाबा. उघड दरवाजा, उघड. पण कुठे उघड बाहेर आहे. तुझा ज्ञान प्रकाशाने या अज्ञानी लोकांना ज्ञान प्रदान करतो. या लोकांना वाट दाखव चांगली. गुरु दाबिलिया वाटा देवोनी विवेक तीर्थ तटात होरिया मळकटा बुद्धी सातीने. हा बुद्धीचा मळकटा या जगाचा बाजूला कर. हे आपलं काम आहे. हे काम घेऊन आपण आलेलो आहे. खऱ्यांना पुढे करण्याकरता. बरं एक सांगतो मी. देवाने अवतार घेतला आणि संतांनी सुद्धा अवतार. पण देवाच्या अवतारात राहिलेल्या त्रुटी संतांनी भरून काढल्या. परित्राणाय साधूनां यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं. परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतां धर्मसंस्था. प्रत्येक देवाच्या हातामध्ये कुठलाही देव घ्या तुम्ही. कुठलाही देव घ्या. खंडोबा, जाखाई, यमाई, तुकाई, मरे काय 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 घ्यायचं घ्या. 33 कोटी देव, जांबुडा, अष्टकोटी. प्रत्येक देवाच्या हातामध्ये काहीतरी आयुध आहे, काहीतरी शस्त्र आहे, आयुध आहे. पण संतांच्या हातात मात्र काय आहे? शास्त्र आहे. हा फरक आहे. कुठल्याही संतांच्या हातामध्ये शस्त्र पाहिलं का तुम्ही? आणि कुठल्याही देवाच्या हातात शस्त्र असल्याशिवाय देऊ शकत. खुबी बर देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. पण संतांनी काय केलं तर देवाच्या अवतार कार्याला गालबोट न लावता, त्यांचा अपमान न होता, संतांनी देवाचं अपूर्ण राहिलेलं कार्य. एक लक्षात ठेवा. 2 जणांचे उद्धार भगवंतांनी केले. दैत्याचा चुकलाचा नाश करून टाकला, सज्जनांचं रक्षण केलं. बरोबर. मधले लोक थांबले. आपले मधले लोक ते नाही बाबा आम्ही पाप करत नाही, पुण्य करत नाही. आमची काय व्यवस्था? आम्ही यज्ञाला लाताही मारले नाही आणि यज्ञ केला पण नाही. यज्ञाच्या प्रसादाला गेलो जातो, त्यांनी बोलवतो म्हणून जातो. हरिनाम सप्ताहाला बोलवतो म्हणून जातो. जर बाबा म्हणले टाळ करून मारा तेवढं नका सांगू. आम्हाला ती भजन हम खाली भोजन करणे वाले. भजन करण्यावाले हे आहे ना. कुठे बी पहा भजनाला आणि भोजनाला दोन्हीला पाहिजे बघ. आता कीर्तन करायला पैसे द्यावं लागतो, वाजवणाऱ्याला पण द्यावे लागतो. जो पक्ष वाजवतो त्याला पण थोडी कणिक लावावं लागतं. तर बिगर कणिक ते बी डम 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 कसतंही वाजतं ते. त्याला गोड वाजवण्यासाठी त्याला पण द्यावं लागतं. टाळकरी लोकांना पण थोडंफार द्यावं लागतं. अजून 10 वर्षांनी 5 वर्षांनी ऐकणारे लोक म्हणतील आम्हाला 100 रुपये द्या. तर आम्ही कीर्तन अजून 10 वर्षांनी. आता ठीक आहे सध्या आता जेव्हा येतो आमच्याकडे विचारतात पहिले आज काय कोणाची पंगत आहे.
आज राहू सावळी पंगती बेत काय बुंदी अरे मग काय आता कीर्तन ऐकायचं झोपून दे ठीक आहे असो अन्नदान करतात करू द्या नामस्मरण करायला पाहिजे कारण काही नित्य नेमाविना अन्न खायतो श्वान बघा मग आता कुत्र जर काही नियम धर्म करत असेल असो काय सांगतो तुम्ही काय सांगतो संत ज्ञानदादा बाहेर आहे मला सांगत जा बरं एका धनगर बाबाने हौशीनं घड्याळ घेतली हौशीनं या गावात धनगर बाबाने कोणी मारतील मला उद्या आमची काही निंदा करतात ना कुठे आमच्या गावाला येऊन कीर्तन करून आमची निंदा करतात पण हौशीनं घड्याळ घेतली सहज आम्ही त्याला विचारलं बाबा घड्याळ चांगली घेतली टायटन कंपनीची काय किती वाजले रे ते म्हणजे तुम्ही पण पहा मला पण सांगा हात पुढे केला तुम्ही पण पहा आणि मला पण सांगा किती वाजले तसं मी कीर्तन सांगू लागलो पण माझे मला लक्ष देते मी तुम्हाला काय सांगू लागलो तुम्ही म्हणता आम्हाला काय माहिती मग तुम्ही कुठे मी कुठे हे का टाळलं कसं संत कोणाला म्हणायचं संत राम रहीम संत म्हटलेले आहे हरियाणामध्ये राम रहीम कुठे आता महाराज 80 त्यांची आश्रम 800 आश्रम 880 नाही हरियाणा सरकार पूर्ण त्या बाबाच्या शक्तीने चाललं तो बाबा जे म्हणत ती पूर्ण दिशा आपण पेपरला वाचला असेल 6 महिन्यापूर्वी हरियाणा सरकार पूर्ण राम रहीम त्या बाबाच्या विचाराने बाबाच्या शक्तीने बाबाच्या संपत्तीने ते सारी शक्ती त्या माणसाची त्याला अटक केली तर हजारो माणसं त्याचे समर्थक दंगा झाला दंगा त्या दंग्यामध्ये जवळजवळ 2-2.5 लोक त्यांनी मारले संत म्हणता गेला त्यांना संत म्हणतात संत नाही म्हणतात त्यांना संत म्हणतात काय म्हणतात संत पोटात त्रास देतात आणि संत या जगाचे संत काढतात हे जगात जे संत झालेले ना ते जनताना बाहेर काढण्याचं काम संत करतात संतांमध्ये फार ते पुष्कळशी गुजरातचे आश्रम बाबा असतील ते सुद्धा कुठे कुठे धर्मशाळेचे स्वयंघोषित म्हणून येणारे संत खूप आहे संत आहे आता जगद्गुरु गल्ली गल्लीत नाव बोर्ड लावून निघू लागले मी जगद्गुरु आहे जगद्गुरु म्हणजे संडासला पाणी द्यायचं जगद्गुरु म्हणायचं बाबा संडासला पाणी द्यायचं नाही ह बाबा म्हणून घ्यायचं जगद्गुरु किती झाले फक्त शंकराचार्य जगद्गुरु तुकोबाराय कृष्ण मंदिर जगद्गुरूचे बोर्ड लावतायत मी जगद्गुरु म्हणून घेतला म्हणून जर म्हणणाऱ्याला काय होतं तर स्वयंघोषित संत म्हणून येणारे पुष्कळ आहे पण संतांनी किंवा देवानी ज्यांना संत म्हटलेले आहेत ते मात्र संत ज्ञानोबर आहे संत तुकोबर आहे निळोबर आहे संत एकनाथ बाबा आहे आपण त्यांचे पायिक आहोत सेवक आहोत त्यांचे दास आहोत स्वयंघोषित संत पुष्कळ आहे लोकमान्य होण्यापेक्षा देवमान्य व्हावं संत मान्य व्हावं जे संत मान्य झाले ते संत झाले जे देवमान्य झाले ते संत झाले म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी विमान सुद्धा पहिल्यांदा वापस केलं की ज्या विमानात परमात्मा नाही माझा त्या विमानात मी येत नाही जा वापस प्रत्यक्ष ज्यावेळी भगवान त्या विमानात बसून आले दया पूजिली आदरी पांडुरंग विमानस्थ केले प्रयाण प्रसंगी तनु मानवी दिव्य रूपी केली न त्यागे की दिव्य लोक तुकोबराय स्वयंघोषित संत नव्हते देवाने घोषित केलेले संत होते आपुल्या वेळी नाही मी बोलत जेवढे अभंग तुकोबरायांनी केले सखा कृपावंत वाच्या तेच अभंग रामेश्वर भट्टाने केले रामेश्वर भट्टाच्या मुखातून जे उद्गार आले ते देवाचे उद्गार नाही ते रामेश्वर भट्टाचे उद्गार आहे ज्यांना उशिरा संत समजले
नंतर स्तुती सुमन करायला लागले. ती स्तुती सुमन काही लोक मान्य करत नाही, पण वास्कर फळामध्ये आणि आमच्या फळामध्ये आरती तुकाराम आम्ही म्हणत नाही. प्रपंच रचना सर्व भूमिकांची आरती आम्ही म्हणतो. का म्हणतो की तुकोबरायांचं पुष्कळ परीक्षा झाल्यानंतर शरणागत झाले ते आणि पश्चातापापोटी नंतर ही आरती केली. म्हणून ती आरती आम्हाला मान्य नाही. आमचा एक समज असा आहे की आमची भावना अशी आहे. आई वडिलांना खूप त्रास द्यायचा आणि मागून त्यांना मानायचं की चला तुमच्याकरता मी एसी मशीन आणलेले आमच्या घरी, चला आता. काय झालं बाबा? हा, तो बोलते का ती बोलते? बरोबर. काय स्वयंघोषित संत पुष्कळ आहे. देवाने ज्यांना घोषित केलं, संतांनी ज्यांना घोषित केलं ते संत असणारे ज्ञानोबराय असे संत होऊन गेले. ज्ञानोबरायकडे तुकोबरायाने म्हटलेलं तुम्ही संत, मायबाप कृपावंत. मायबाप तर आहे पण कृपावंत मायबाप आहे. आमचे मायबाप आहे पण कृपावंत मायबाप नाहीये. आपल्या मुलाला ताप आल्यानंतर आई वडिलांना कळवळा असतो, योग्य दवाखान्यात जातात धो. कळवळा आहे पण ज्ञान नाहीये. औषध कोणतं पाहिजे हे ज्ञान नाही. आई वडिलांना कळवळा आहे पण औषध कोणतं पाहिजे, कोणतं द्यायला पाहिजे याचं ज्ञान नाही. ते ज्ञान कोणाला आहे? डॉक्टरला. डॉक्टरकडे जातो आपण. डॉक्टर साहेब माझ्या मुलाला ताप आणलं, खूप 4 दिवस होऊन फणफण करतोय, अन्न पाणी खात नाहीये, एकुलता एक मुलगा आहे, काय करावं तुम्ही चांगलं बघा. डॉक्टर म्हणतो याचं रक्त तपासावं लागेल, लघवी तपासावं लागेल, याच्या टेस्ट घ्यावा, जवळजवळ 2-4 हजार रुपये खर्च येईल. डॉक्टर साहेब आम्ही गरीब माणसं, एवढे पैसे आमच्याकडे नाहीये, नाहीतर मग सरकार दवाखान्यात घेऊन जावं. डॉक्टरला ज्ञान आहे पण कळवळा, त्याचं कळवळा इथे. तो पैशाला ओळखतो, माणसाला ओळखत, धंदा आहे त्याचा, बरोबर. ज्ञान आहे पण कळवळा नाही. आई वडिलांना कळवळा आहे पण ज्ञान. तर घरची घरी तर औषध दिलं असतं. आता घरची घरी औषध देतात लोक, ते घेतात ती गोष्ट वेगळी. आमच्याकडे घेतात औषध, शेवटचं औषध घेतात. शेवटचं माहिती थोडं बायकोचं आई बापाचं भांडण झालं की बाजरीमध्ये जातात, ऊसामध्ये जातात, औषध घेतात, शेवटचा रामराम करतात. अशी औषध घेणारे पुष्कळ. आम्ही म्हणतो जे हरिपाठ नित्य वाचतात ते औषध कधी घेणार नाही. हा ज्ञानोबांचा चमत्कार. जे ज्ञानेश्वरी वाचतात, जे ज्ञानेश्वर नितांत प्रेम करतात, नितांत श्रद्धा ज्ञानेश्वर आहे, ते कधी औषध घेणार नाही. जे औषध घेतात ते ज्ञानेश्वरी वाचत नाही, छोटे वाचतात. कट्टर जो वारकरी, कट्टर जो ज्ञानोबारांचा उपासक आहे, तो कधी औषध घेणार नाही. म्हणजे दोन्ही पण औषध घेणार नाही, कायमचं पण आणि तात्पुरतं पण. बरोबर. तात्पुरतं म्हणजे तात्पुरतं समजलं. देशी आणि विदेशी, देशी आई वडिलांना ज्ञान आहे, कळवळा आहे पण ज्ञान नाही. डॉक्टरला ज्ञान आहे पण कळवळा. संतांकडे जातात, संतांकडे ज्ञान पण आहे, कळवळा पण आहे आणि प्रयत्न. येतो हिताचा कळवळा, पडती हाती म्हणून काळा. आजकालचे जे स्वयंघोषित संत आहेत ते करी लाभासाठी. फरक आहे ना, लाभाविन लाभासाठी. पूर्वी कसं होतं बाबा, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती हे कष्टविधी परोपकारी. आता उलट झालं, आता संतांच्या कल्याणा जगाच्या विभूती देह कष्टविधी परस्परी. उलट झालं. बंकट स्वामी ज्यावेळेस मठ बांधायला लागले पंढरपूर, बंकट स्वामी एक मुळशी. पूर्वी फार 10 रुपयाला 20 रुपयाला फार मोठी किंमत. मठ मोठा बांधायला प्रचंड खर्च, पैसे जमायला मुश्किल. एका गावात 10 वेळेस बंकट स्वामी जायचे. पैसे द्यावा मठाला, पैसे द्यावा मठाला, पैसे द्यावा. कोणा करता करत होते? सर्वांना निवारा व्हावा म्हणून बांधला, परमार्थ झाला म्हणून बांधला. एक नेम धर्म कुठेतरी आपल्या भागातला परिसरातला व्हावा.
जोगमानाचे 4 शिष्य व्यंकट स्वामी, मारुतीराव कोळीकर, लक्ष्मीबाई कोळीकर आणि मामासाहेब दांडे. शिष्य प्रमुख त्यांचे. महान क्रांती केली या मंडळीने, महान क्रांती केली. परमार्थाचं फार मोठं वैभव या महाराष्ट्राला पसरवलेलं. व्यंकट स्वामी ज्यावेळेस मठाची वर्गणी मागायला लागली ना, तर लोक म्हणायचे आपण तर वर्गणी 4-4 वेळेस झाली, आता परत व्यंकट स्वामी. लांबून व्यंकट स्वामी जर बघितलं तर संकट स्वामी आले म्हणायचे. काय म्हणायचे? आपल्या घरातला कोण राहायचे. बाई सखाराम भाऊ आहे का? नाही, वावरात गेले म्हणे. मागच लपून बघायचे. असू द्या, संकट स्वामी नव्हते ते, व्यंकट स्वामीच होते, पण लोकांना संकट स्वामी दिसायला लागले. आपला दृष्टीदोष आहे. साधूला संतांना सहज त्यांची सेवा करणं हा ग्रस्ताचा नेम आहे. ग्रस्ताचा नेम आहे. फक्त साधू संतांनी ज्ञानाचे पंक्ती उठवल्या. ज्ञानाची पंक्ती, ज्ञानोबारांनी ज्ञानाची पंगत दिली, तुकोबारांनी वैराग्याची पंगत दिली, एकनाथ महाराजांनी शांतीची पंगत दिली, नामदेवरायांनी प्रेमाची पंगत दिली, मायेची पंगत दिली. अनेक संतांचं प्रत्येक पंक्तीचे एक पदार्थ वेगवेगळे, त्यांना संत म्हटलेले. म्हणून तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही माय बाप कृपावंत आहे. एवढंच नाही, ज्ञानोबारांना संत या पलीकडे अजून एक पदवी बहाल केलेली आहे. आमच्या नामदेवरायांनी 82 वर्षाचे नामदेवराय आमच्या ज्ञानोबारांनी पदवी दिलेली आहे. शब्द कसा वापरला? माझी. ज्ञानराज तुमची लांब पाडला असते शब्द. पण नामदेवरायांनी ज्ञानोबारायांना स्थान कुठे दिलं? ज्ञानराज माझी, योग्यांची माऊली. माऊली शब्द हे विशेष ज्ञानोबाराय. गावात सुद्धा एका माणसाला माऊली म्हणतात, चुकीचा शब्द बरं त्या माणसाला. त्याचं नाव आहे चांगदेव बाबा. काय नाव त्याचं? तर चांगदेव माऊली म्हणतो आणि व्याज वाटायला धंदा करतो. तो काय करतो? मी खोटं बोलणार नाही. भगवंताचं स्थान आहे, सत्पुरुषांच्या समोर खोटं बोलत नाही. माझ्या जीवनामध्ये खोटं बोलत नाही. तुम्ही या, तुम्हाला कोण चांगदेव माऊली तुम्हाला दाखवतो. व्याज भट्टा धंदा करतो, नाव चांगदेव, त्याला माऊली म्हणतात. योग्य व्याज भट्टा धंदा करणं योग्य करतात लोक. थोडाफार करू नये. वारकऱ्यांनी बकऱ्या पाळू नये, वारकऱ्यांनी कोंबड्या पाळू नये, वारकऱ्यांनी व्याज भट्टा धंदा करू नये. करतात का तुमच्याकडे या गोष्टी? खरे वारकरी करतात. मग काय तुमचं कौतुक आहे. मग ज्या वारकऱ्या घरी कोंबड्या नाही ती वारकरी बरं, सच्चे वारकरी. ज्या वारकऱ्याच्या घरी बकऱ्या नाही ती खरी वारकरी. आम्ही मानतो त्यांना, खरंच मानतो, मनस्वी मानतो आम्ही. ज्या वारकऱ्यांच्या घरी गावरान गाई आहे, जलशिनी बरोबर, तर जलशी गाईची पूजा करायची नाही सांगितलं, गावरान गाईची पूजा करायची. कोण श्रीकृष्णाकडे गावरान गाई होती ते वारकरी. आता आम्ही वारकरी म्हणतो तर आमच्याकडे कोंबड्या पण, बकऱ्या पण, मेंढ्या पण, शेळे पण, सगळं ते आमच्याकडे. कसं चालायचं? कसं काय म्हणून वारकरी म्हणायचं? वारकरी म्हटल्यानंतर कोंबड्या पाळल्या किंवा बकऱ्या पाळल्या तर मग आमच्या दारापुढे कोण येईल? कोण येईल? कोण येईल? वारकऱ्यांच्या घरी वारकरी संतांनी म्हणतात. माऊली चुकीचा शब्द चुकीच्या ठिकाणी वापरला तर तो वापरू. बीड जिल्ह्यात सुद्धा आमची माऊली होऊन गेली. उत्तर शेवटी खरंच माऊली योग्य शब्द, योग्य माणसाला आहे, काही अडचण नाही. योग्य उत्तर शेवटी माऊली बरोबर ना? उत्तर शेवटी योग्य योग्य शब्द योग्य ठिकाणी वापरला तर ठीक आहे, काही अडचण नाही. आमच्या ज्ञानोबारायांना माऊली हा शब्द योग्य आहे. अजून एक सांगू, माऊली त्यालाच म्हणतात की जो जगाची आई होऊ शकतो त्याला माऊली म्हणतात. आपली घरची आई कोणाला होत नाही, काही अडचण नाही, पण शेजारच्या मुलाची जर कळवळा त्याला येत असेल तरी सुद्धा माऊली. आमच्या ज्ञानोबारायांना विश्वाची काळजी पडली. कोणाची काळजी पडली? विश्वाची काळजी पडली, जगाची काळजी पडली. आता विश्वात्मकी देवी दुरितांची तिमिर जाऊ किंबहुना सर्व सुखी.
कुठला शब्द जातीभेद वर्णभेद प्रांतभेद श्रीमंत गरीब ज्ञानी अज्ञानी मूर्ख शहाणा कुठला ते टाकलं त्यांनी किंबहुना सर्व सुख. एवढंच नाही, ज्यांनी त्रास दिले आम्हाला त्यांना पहिले सुखी कर. केवढं मोठं होतं केवढं मोठं होतं. यासाठी माऊली व्हावं लागतं. आई झाल्याने सुद्धा कळणार नाही ते. आईपेक्षाही माऊली शब्द फार मोठा आहे. नवे माऊलीच माऊली जे करू शकतात मवालीच. आता माऊली 16 बरोबर काही मवाली पण असतात ना. आपण त्यांना सुद्धा माऊली चला माऊली चला माऊली चला. तो खिशेकाप म्हणतो मला पण माऊली म्हणू लागले, काय हरकत. तो काही क्षणापुरता माऊली होतो. सांगा, हे ज्ञानोबरांचे मोठं उपकार आहे, मोठं दान आहे, मोठं उदारत्व आहे ज्ञानोबरांचं. अशा उदारत्व संत असलेले त्यांना तुकोबारायांनी तुम्ही संत हा शब्द वापरलेला. तुम्ही तेच संत होऊ शकतात की जगाला परिवर्तन, जगाचं परिवर्तन जे घडू शकतात, जगाचा उद्धार जे करू शकतात, ज्यांच्याकडे सामर्थ्य आहे तेच माऊली होऊ शकतात, तेच संत होऊ शकतात. त्यांना संत म्हणावं. तुम्ही संत मायबाप म्हातारे माणसं म्हणता येत नाही. आमच्याकडे हीच चाल म्हणाली ते काय म्हणत, लवकर आठवून घ्या लवकर आठवून घ्या. तारा बसायला काहीतरी म्हणाला. तुकोबारा म्हणतात मी पतित आहे, मी यांची कीर्ती काय सांगू शकतो. काय मी पतित कीर्ती म्हणून मी त्यांची कीर्ती सांगायला अपूर्ण आहे. पतित म्हणजे खरोखर तुकोबारा पतित होते का? ज्या ते तुकोबारा एवढं महात्म्य या अभंगाद्वारे संतांचं सांगतात ते पतित होते का? नाही. जे मोठे असतात ते छोटे म्हणून घेतात, जे छोटे असतात ते मोठे म्हणून घेतात. हा सृष्टीचा नियम आहे. तुकोबारांच्या गाथेमध्ये मी मोठा आहे ते तुकोबारांनी कधी म्हटले नाही. ज्ञानोबारांनी आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये मी मोठा आहे कधी म्हटले? एरवी तरी मी मूर्ख जरी स्वभाव आपलं कमीपणा संत आहे, मोठेपणा दाखवतो तो संत होऊ शकत नाही. तुकोबारा म्हणतात की काय मी जाण व्हावे लहाना होणी. परमार्थामध्ये जो लहान म्हणून घेतो तो मोठा असतो, जो मोठा म्हणून घेतो तो मोठा कधी नसतो. तो लहानात लहान. साखर माहिती सर्वांना? साखर माहिती साखर माहिती ना? डायबिटीज झालेल्या लोकांना चांगली माहिती असेल साखर. ज्यांना डायबिटीज आहे ना, शुगर, त्यांना साखर म्हटलं तर चांगली माहिती. साखर. रवा माहिती ना? रवा नाही, त्याला गरा म्हणतात काही भागात रवा म्हणतात. एकच म्हणजे गरा म्हणजे सर्व वाटत रवाच बरोबर ठिकाणी गरा म्हणतात. रवा साखर. मुंगी माहिती का? मुंगी मुंगी कन्नड भाषेमध्ये एरवी म्हणतात बाबा. एरवी म्हणजे मुंगी. ती लाल मुंगी असू दे ना तर काळी मुंगी असू दे. 3 गोष्टी माहिती तुम्हाला, मुंगी, साखर आणि रवा. पण तुकोबारायांना विचारायचं की 3 शब्द कशी बसवायची? लहानपण दिगा दिवा मुंगी साखरी कसं बसवलं, कसं गुंफवलं त्यांनी? जर साखरीची चव, रव्याची चव जर पाहायची असेल तर तुला काय व्हावं लागेल? जर तुला कष्ट करायचे असतील, लाकडं व्हायचे असतील, तुकोबारा या ठिकाणी कमीत कमी आहे. मी पतित आहे. पतित मी तो देवाचा. पुष्कळ ठिकाणी तुकोबारांनी पतित हा शब्द स्वतः करता उच्चारला. तुकोबारा पतित नव्हते बघा. तुकोबारा पतितांना पावन करणारे होते, पण ज्ञानोबारा पुढे ते पतित म्हणून येतात. हा तुकोबारांचा मोठेपण आहे. तुकोबारांचे खरंच ज्ञान आहे. जे मोठ्यांपुढे नतमस्तक होतात, मोठ्यापुढे विनम्रता दाखवतात, शुद्ध भावनेतून सेवा करतात आणि कमीपणा घेतात, ते खरे संत आहेत, खरे सत्पुरुष. चातुर्याला तुम्ही महत्व आवडून मी वेडा आहे, लोकांनी मला वेडा म्हणावं. खरी परमार्थाची लक्षणे परमार्थ. मला मोठा म्हणावं लोकांनी. लोक
लोकांनी मोठं म्हणावं का देवाने मोठं म्हणावं? लोक मोठे म्हणतील 2019 पर्यंत, 2020 किंवा इलेक्शन लोक काय करते सांगता येत नाही. लोकांचा भरोसा, लोक आज हार घालतो तर चप्पल काढतो, पण हार घालणं नको चप्पल काढणं नको. लोकांचा भरोसा तुकोबाने लोकांचा पेक्षा आपल्या पती पत्नीचा भरोसा धरू नका म्हणून. उठा जागे फारी आता स्मरण करा भावी चरणी ठेवा माता सुतम व्यथा जन्मीच्या धनदारा बंधू सोय कृष्ण शरणारी माया विग्री भ्रमणा खरे. तुमच्याकडे माणूस मेल्यानंतर अंगठी वगैरे काढून घेतात का? कानातलं गळ्यातलं काढून घेतात का? रॅकेट असेल किंवा जुबी असतील किंवा अंगठी असतील काढून घेतात का मेल्यावर? आमच्याकडे काढतात, औरंगाबाद जिल्ह्यातले लोक काढतात. तुमच्याकडे बीड जिल्ह्यातले काढून घेतात नाही काढत? साध्याचा करगोटा असतो. परवाची गोष्ट 4 दिवसांनी आमच्या नात्यातली काही माणूस वारला. आत्याचा मिस्टर श्रीमंत करावा. रात्री 4-4:30 संध्याकाळी वागलं. सकाळी न्यायचं ठरवलं. आम्ही परत गेलो. आंघोळ घालून देणे म्हातारी. सगळे लोक म्हणजे 10 वाजले सकाळचे. ते ताट झालं प्रेत, त्याला तूप लावली, तेल लावलं नाही, काही नाही. फक्त कोरडं रडायचं. कोरडं म्हणजे अंगावरून पदर घ्यायचा. बरं होता ग बाई, कसं झालं ग बाई, आता कधी आता ग बाई, काय कधी आता कधी जातं. 90 वर्ष वय झाली. म्हटलं बरं झालं, चांगलं झालं. किती दिवस जगणार आहे तुम्ही तरी, आम्ही तरी. चांगलं झालं, रडू नका. आता लवकर यांची व्यवस्था करा, म्हणजे बाकींची व्यवस्थेला वेळ लागला. हात लावू दे ना, आंघोळ घालू दे ना, काय करावं आपण. एक जणांनी बोललो म्हणजे स्वामी तुम्ही तरी समजून सांगा त्या आजीला. मी गेलो, आजी काय म्हणणं तुमचं, आंघोळ घालायचीच नाही. आम्ही सगळे जातो आमच्या घरी, तुझ्यापर्यंत बसतीदार हातपाय जायला. तो रागावलं. मला बोललं शरद स्वामी तसं नाही, इकडे या थोडं काय तुमच्याशी. मला कानात सांगितलं त्यांचा जो करदोडा ना तेवढा काढून घ्या. 30 तोळ्याचा करदोडा मी सांगितलं राहिलं म्हणे. त्याच्यानंतर मी आंघोळ घालून जाईल म्हणजे कोणतरी काढून घेईल म्हणे. मी गपचिप गेलो, त्याचा करदोडा काढला, आजीच्या बटव्यात टाकला. आता माझ्या माणसाला आंघोळ घाला ग बाई, चांगली साबण लाव ग बाई, तू लाव साबण, तुला नवरा होतो. भूषण ही घातली काढून यमाची हाती बांधून आली ती भूषण हे ती आयशा चोरांचा कैसा विश्वास. तुझी का हे ज्ञान देणारे संत आहे. कीर्तनकार ज्ञान देऊ शकत नाही. कीर्तनकाराचं स्वयं घोषित ज्ञान नाही. संतांनी जे ज्ञान प्रगट केलं, प्रगट घेऊन विश्वब्रह्म ही प्रतिज्ञा ज्ञानोबरांची. हे स्वप्न ज्ञानोबरांचं तुकोबरांचं की विश्व माझं झालं पाहिजे, विश्व ज्ञानी झालं पाहिजे, विश्वाचा प्रकाश पडला पाहिजे, अंधकार नाही सदूर झाला पाहिजे. त्यांना संत म्हटले, माय बाप कृपावंत म्हटले. हे ज्ञान आम्हाला नाही. काय झालं, भूक लागली.
तुम्हाला सोन्यावर प्रेम आहे का माणसावर प्रेम आहे? ज्ञानोबराने तुकोबराने हे सोनं दिलं आम्हाला. कोणतं दिलं सोनं? हे सोनं असं आहे, हे जीव घेणार नाही, जीवदान देणार सोनं. जीवदान देतो बरं. कदाचित जर चोर भेटले तुम्हाला, बाबा लॅकेट काढ, लॅकेट नाही माझ्याकडे, 2 माळा बाबा, एक तू घाल, एक माझ्याकडे जाऊ. वाईट म्हणून 3-3 माळा ठेवले बरं का. भेटले तर देऊन टाकू त्यांना, काय हरकत नाही. काय हरकत बाबा, 3 आपल्या गळ्यात, 2 तोळा गेला तर एक बी घातो गळ्यात, 3-3, 4-4 ठेवा, काय अडचण नाही. पण जर चांगलं होत असेल तर काय अडचण आहे. आणि जर सोन्याचे लॅकेट 3-3 घातले तर काय होईल बाबाची परिस्थिती? बाबा औरंगाबाद पर्यंत सुरक्षित जाईल की नाही? बाबा औरंगाबाद पर्यंत सुरक्षित जाईल? तुका म्हणे धन, धनासाठी जीवदान देणार धन आहे, जीवदान देणार जीवदान देणार लॅकेट. इकडे पाहिल्यानंतर एखाद्या तुमच्याकडे येणार पण नाही, आणि आलं तर जिहारी केली, बाबा जिहारी, कुठले बाबा तुम्ही? औरंगाबाद. कोणीकडे आले ते? कीर्तनाला सासू. बरं बरं बरं, काय चोर भेटणार नाही आता. आणि चोर भेटला तर त्यांना संत होऊन जातील, काय भेटत. पण वारकऱ्यापाशी आमच्याकडे चोर येणारच नाही शक्यतो बरं, कारण आम्ही चोरी करून वारकरी झालेलो असतो. वाल्याकडे कोण होतं? चोर. ज्ञानोबरा त्यांच्या गावात मुक्काम करीत नाही का? वाल्याकडे कोण होतं? दरोडेखोर होता का नव्हता? चोर होता का नव्हता? मग वाल्याचा वाल्मिक ऋषी कोणी बनवलं? संतांनी बनवलं, नारदांनी बनवलं. केवढं सामर्थ्य होईल. जर चोराचा संत ती शक्ती त्यांच्यामध्ये आहे, त्यांना संतनी म्हणणार काय म्हणणार तुम्ही? पण ज्ञानोबरांनी असं ठरवलं, माझ्या चोराच्या घरी मुक्काम नाही करा, तर माझ्या भक्ताच्या घरी मुक्काम करायचं. वाला पुढे कोण आहे? वाल्मिक ऋषी. केली रामायण. खरं खोटं आहे? वाल्याला माऊलीचा मुक्काम असतो कधी? का असतो? तो वाल्मिक ऋषीला वाल्या कोळ्याला मान दिला की बाबा तुझ्यात परिवर्तन झालं, तू संत झालास, तुझ्या मंदिरात हजारो लाखो लोक नतमस्तक होतील म्हणून. आणि तुकोबरांचे अभंग बघ, तुकोबरांचे एक चमत्कार. तुकोबरांच्या अभंगामध्ये गंधर्वांनी सोमभोगी ती कुमारी कुठे चराचे गायत्री सोमचे भक्षित असेल, म्हणजे गाय भक्ष अभक्ष भक्षण करते पण तिचं दूध पवित्र नाही. वल्हामित्र, पांडव, शृंग, महर्षी व्यास, कुंटिनी, कानभद्रा, शकुंतला, पांडव यांची कुळ जर बघितली आपण तर अपवित्र कुळ आहे. त्यांची कुळाशी आहे. ज्यावेळेस पश्चाताप करून भगवंताला शरणागत झाले उपदेशाने आणि पश्चातापाने शुद्धता झाल्यानंतर भगवंताने त्यांचा उद्धार केला. तुकोबरा उलट सांगतात की पूर्व त्यांचं विचारू नका, मूळ जो विचारी नरकते असे. तुकोबरा म्हणतात की शृंगी, वाल्मिक, महर्षी, व्यास यांचे जर पूर्वचा अभ्यास केला, तुम्ही ते उच्चारण जर केलं तर उलट तुम्हाला दोष लागेल. मग मूळ जो विचारी नरकते देव पूर्व त्याचा आठवत नाही, तो शरणागत झाला ना त्याचा उद्धार होतो. आणि शरणागत होण्याकरता संत अवतार घेऊन किंवा देव अवतार संतांचा अवतार घेऊन त्याचा उद्धार करण्याकरता ते पात्र होतात. म्हणून अवतार तुम्हा धराया कारण उद्धया जन महादोषी किंवा जडजीव. संत रामदास स्वामींच्या जीवनातील छोटीशी कथा आहे, गोष्ट आहे. सज्जनगडावर सातारा जिल्ह्यामध्ये संत रामदास स्वामी राहिले. रामदास स्वामी माहिती ना, ज्यांनी 1200 मारुतीची स्थापना केली, हनुमंतरायाची स्थापना केली, मारुती स्थापना केली आपल्या गावात. आणि 1200 सूर्यनमस्कार जे रोज करायचे, 1200,000 शिष्य होते त्यांचे. पल्लमगडी होते, कल्याण नावाचा शिष्य होता. रात्रंदिवस कल्याण आपल्या गुरुजींची सेवा करायची. खाली चाफळ म्हणून गाव, चाफळ, साताऱ्याच्या खाली चाफळ नावाचं गाव आहे. छोटस गाव आपल्या नांदुरा गावाचं छोटस असं गड आहे. चाफळ गावामध्ये रामदास स्वामींनी सकाळी उठायचं. आसपासचे जे 7-8 गाव आहेत त्या गावात आपली माधुरी मागून आणायची रामदास स्वामींनी.
सकाळी ब्राह्मी मुहूर्तावर उठायचं, काकडा आरती भजन वगैरे करायचं, भस्म लावायचं, भगवे कपडे परिधान करायचे, कुकडी घ्यायची, झोळी घ्यायची, कमंडल घ्यायचं आणि तेजस्वी अशी मूर्ती समोर रामदासांची, रामदास स्वामींची गड उतरायची. ब्रह्मचर्याचं तेज, तपश्चर्याचं तेज, रामभक्तीचं तेज. चाफळ गावात आले. सकाळी झाडलुटीचा टाइम होता, 5, 5:30, 6चा टाइम. प्रत्येक जण माय माऊली आपल्या दाराकडे झाडलूट करत होत्या, सडा रांगोळी करत होत्या, चुलीला आंघोळ घालत होत्या. आता चुलीला आंघोळ घालत बरं कोणी, आता तोच आंघोळ करत नाही. आता लवकर जो आंघोळ घालतो तोच आंघोळ करत नाही लवकर, तो उशीर आंघोळ करतो. पूर्वी सूर्योदयापूर्वी लोक उठत होते, आता आपल्या अगोदर सूर्याला उठावं लागतं, सूर्यांची उठवायची वाट पाहत. सूर्य उठण्याच्या अगोदर, उगवण्याच्या अगोदर आपण उठलो पाहिजे, म्हणजे आरोग्य चांगलं असतं. आता उलट झालं, सूर्य अगोदर उठतो आणि आपण नंतर उठतो, म्हणजे खरी आपण सूर्यवंशी म्हणायचं. काय म्हणा आपल्याला, सूर्यवंशी. पूर्वीचे लोक तसे नव्हते, लवकर उठायचे. ती मायमावर रांगोळी करायची, चुलीला आंघोळ घालायची. आता गॅस निघाले, हिटर निघाले, गरम पाणी वगैरे कोण एवढं कष्ट करत नाही आता. पण पूर्वीची इतिहास असा होता की चुलीला आंघोळ घातल्याशिवाय, चुलीला आंघोळ घालायला म्हणजे काय करायचं, पाणी टाकायचं चुलीवर नाही. सडा रांगोळी केल्यानंतर चुलीला पोचेर करायचं, पोचेर आपल्या पोचेरा घालत चुलीला. परत आवाज दिला त्या बाईच्या दारापुढे, ओम भगवती भिक्षांगी. कोणाला एवढ्या पहाटे, एवढ्या सकाळी, कोण आहे बाबा, कोण चोकडे? मी रामदास आहे, रामाचा भक्त आहे, समर्थाचा सेवक आहे, सज्जन गडावरचा आहे. मी आपल्या दारापुढे भिक्षा मागण्यासाठी आलो, मला पीठ द्या, मला त्याची भिक्षा टाकायची. प्रभा काकड्यानी प्रभा कशी झाली बघा. माझ्या प्रभू रामरायाला मी विनंती करतो की ज्या माऊलींनी मला काकडा दिला, तुम्हाला काकडा दिला, प्रभू रामराया त्या माऊलीचा उद्धार, त्या माऊलीवर कृपा कर, त्या माऊलीच्या घरामध्ये सुख समृद्धी नांदू दे. हे चिंतन जे करतात, हे स्मरण जे करतात, ही प्रतिज्ञा, ही विनंती ज्या भगवंतापुढे जे करतात ते संत. काय उपयोग केला त्यांनी, काकडी तयार केली आणि प्रभू रामरायाकडे देऊ लागले. संतांचं मोठं दान बरं का. आपल्यासारखा जर दिला असतो तर काय केलं असतो, बोट मोडले असते त्या बाईवर, बोट मोडले असते, शाप दिला असता, शिव्या दिल्या असत्या. त्यांच्या तोंडात कधी शिव्या येत नाही, कधी शाप येत नाही, कधी दुःख येत नाही, कधी आत्मक्लेश होत नाही, कधी भेदभाव दिसत नाही. समशत्रूचे मित्र तथा मानापमानयो शीतोष्ण सुखदुःखेषु समसंग अद्वेष्टा सर्वभूता मैत्र करुणैव च निर्ममो हरिहरदार लाभा लाभन घरावे म्हणा माझी. हा कंट्रोल ज्यांच्या मनावर थांबला त्यांना संत म्हणलेले. ते संत अवतार घेऊन अशा पतितांचा उद्धार करतात. म्हणून अवतार तुम्हा घराया कारण घराया जन्म हा तुझी. संत एकनाथ महाराजांचा जीवनामध्ये छोटीशी गोष्ट सांगतो. नाथ बाबांचं कीर्तन ऐकून एक सद्ग्रस्त, एक भक्त, एक प्रापंचिक भेटला बाबा. नाथ बाबा तुमची मूर्ती फार मोठी आहे, तुमची योग्यता फार मोठी आहे. काय झालं बाबा? काय आम्ही बघतोय ऐश्वर्य फार मोठं, 36,000 लिटरची माणूस नाथ बाबा. किती सर्वात श्रीमंत संत नाथ बाबा. 36,000 लिटर रोजचं पूर्णाचं नैवेद्य देवाला खाली पूर्ण डुबले नाथ बाबा. त्याला डुबवलं, उभा राय. दिसतो का पांडुरंग तुला? नाही दिसत बाबा. नाथ बाबा पांडुरंग दिसत नाही, नीट बघ. नाही बाबा दिसत नाही पांडुरंग कुठे. अरे आम्हाला दिसतो, तुला कसं दिसत नाही? नाही मला दिसत नाही. अरे परत एकदा आंघोळ कर. परत दोघांनी आंघोळ केली, नाथ बाबांनी केली. परत उभा राहा, बघ बरं आता दिसतो का? नाही बाबा दिसत नाही मला, आता पण दिसत नाही. नाही गड्या तुझ्यात कधी फरक. परत एकदा आंघोळ कर. नाही बाबा आता थंडी वाजू लागली मला. नाही एकदा आंघोळ कर, तुला बरोबर दिसेल. परत त्याला आंघोळ घातली, पण नाथ बाबांनी त्याला काय केलं? दाबलं खाली. काय केलं?
आता दाबल्यानंतर काय होईल खाली? पाण्यानंतर दाबून धरलं तर काय होईल? त्याच्या नाका डोळ्यात पाणी गेल्यानंतर काय होईल? ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती. भूक लागेल, तू घाबरावी, मरायची भीती वाटल. 2 मिनिटं झाले, घाबराच होला. नागबाबूने दाबून धरलं, ताडकन उभा राहिला पाण्याच्या पळायला लागला. नाथ बाबा नको देऊ तुमचा आम्हाला, तुम्हीच बघा देऊ तो. माझी मरायची वेळ आली, माझी लेकर बाळ उरात पडले असते, तुम्ही मला काय मारून टाकायकरता मुळे लागलं काही तर म्हणजे देव पायताना चालतो, देव दाखवतो. नाथ बाबा इकडे 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 पळू नको, पळू नको. देव पाहायचं तुला? नको नको नको, देवने पाहायचं मला. पाहिला देव तुमचं मारून टाकायचं काय? माझी लेकर बाळ उन्हात पडतील, तुमचं काय? तुम्ही संघाची गोसावी लोक, तुमचं काय खरं? असून नसून प्रपंच करणार लोक तुम्ही. तुमचा देव प्रपंच देव चालवतो, आमचा प्रपंच आम्हाला चालवता येईल. इकडे देव काय सांगतो रे बाबा, घाबरू नको, इथेच देव आहे. कुठे देव आहे? ज्या तत्परतेने तू बाहेर मरणाच्या धाकाने बाहेर पडला पाण्याच्या, त्याच तत्परतेने तू प्रपंचातून बाहेर पडता. तरी झडझडोनी महिलानी ये भक्तीचे वाटेला दया पावसी अभ्यंग निज धाम माझे. मनमना भव भक्त मध्याजी माम नमस्कुरु मामे वैसयुक्त महात्मा मत्परायण. तरी झडझडून महिलानी ये भक्तीची वाटेला दया पावसी अभ्यंग निज धाम माझे. म्हणून तुकोबारांनी सांगितलं की संत हे असे असतात की पतितांना महादोषींना सुद्धा उद्धार करतात. म्हणून नामदेव एकच बाजू सांगितलं, ज्या तत्परतेने पाण्याचा त्याग केला, त्या तत्परतेने प्रपंचाचा तू त्याग कर, तुला परमात्मा दिसेल. असोने संसारी जिव्हे वेगू करे वेद शास्त्र भारी बाह्य सरा. एवढ्या तत्परतेने तुझं बाहेर पडला प्रपंचातून, तर निश्चित तुला परमात्मा दिसल्याशिवाय राहणार नाही. संत कार्याचं, संत अवतार कार्याचं मुख्य प्रयोजन आहे की जीवाची आणि शिवाची संत भेट करून देतात. जीवीची आणि जीवाची, जीवीची या जीवा प्रेम भावाची या तुझ वाचोली. संत हेच काम करतात की जीव आणि मिलन करून देतात. काय करून देतात? मिलन करून देतात. मग किती पातकी असो, किती मूर्ख असो, महादोषी असो, हे संतांचं अवतार कार्याचं मुख्य प्रयोजन आहे. सर्व संतांनी सर्वांचा, पतितांचा, महापापींचा, महादोषींचा उद्धार केला आहे. खाणोपात्रा कोणती कोण होती? तिचा सुद्धा दर्शन आपण करतो कधी पंढरपूरला, पांडुरंगाच्या मंदिरात. खाणोपात्राच आहे ना, काय समाधी स्थान आहे ना खाणोपात्राचं. ते वाकडं झाड आहे, कोणतं झाड आहे ते? तिथं आपण दर्शन करतो. जर सांगा मला तुम्ही की अशांचा सुद्धा संतांनी देवाने उद्धार केला, तेच देवरूपातून संत अवतीर्ण होऊन आपला तुमचा उद्धार करू शकत नाही का? जरूर शिकला पाहिजे. वाढावया व्यावहारिक परमार्थिक सुख वाढलं पाहिजे. सुख म्हणजे या शब्दाचा अर्थ असा आहे, सर्व दुःखाची निवृत्ती आणि परमार्थाची प्राप्ती किंवा परमानंदाची प्राप्ती. सुख म्हणजे काय? संतांकडे लोक यादी घेऊन जातात, देवाकडे लोक यादी घेऊन जातात, सुखाची यादी घेऊन जातात. पंढरपूरला पुष्कळ लोक यादी घेऊन जातात. याद्या म्हणजे कसं? आंघोळ केली चंद्रभागेची, काय केली? आंघोळ केली. आणि घाटावर लोक बसतात. घाटावर कोणते लोक बसतात? ते 1-2 पैसा म्हणतात. पुण्य लागेल, आशीर्वाद लागेल तुमच्या लेकरांना. 1-2 त्यांच्या गाथ्यातले म्हणजे तुझ्याकडे लाडू चिवडा असेल, शिळ्या भाकरी असतील, 2 पैसे असतील, आम्हाला द्या हो, घाटावर लोक बसतात. ठीक आहे, त्यांचा आशा किती आहे? 1 रुपयाची 2 रुपयाची शिळ्या भाकरी द्यायची तुमच्या लेकरांना. आम्ही आपले 1 रुपया 2 रुपये
लगेच गाभाऱ्यात जातो, माऊलींच्या पांडुरंगाच्या गाभाऱ्यात जातो. पांडुरंगाला आम्ही पण भिक्षा मागायला सुरुवात करतो. पांडुरंगा, 10 एकर जमीन झाली तुझ्या आशीर्वादाने, 5 एकर विक्री लवकर निघू दे. शेजारची 5 एकर विक्री लवकर निघू दे, तर त्या तुकडे जास्त पाणी आहे. आणि त्यांनी सांगितलं काही कर, एवढं तुकडे यावर्षी आलंच पाहिजे तुला. ते साकडे विठोबाला घालतो. ते 5 एकर तुकडे भेटलं. परत जातो. परत, देवा मी बोर घेणार तुझ्या आशीर्वाद, भरपूर पाणी लागू दे, पण पाणी लागता लागता शेजारच्याच जे आहे ना त्याचं पाणी माझ्याला येऊ दे, त्याचं बोर कोरडा पडू दे. आमची भीक मागण्याची पद्धत ही आहे. पांडुरंगा पुढे अशी भीक मागितलं चालेल भाऊ? मग त्या भिकारात तुमच्या भिकारात काय फरक आहे? अरे उलटा जो गाभाऱ्यात भिक्षा मागतो तो भिकाऱ्यातला महाभिकारी आहे, आणि घाटावर जो भिकारी तो खरा भिकारी आहे. तो खरा भिकारी कुठे आहे? घाटावर आहे. खोटा भिकारी कुठे आहे? तू बाहेरून खोटांमधून आहे. ही भिक्षा जर देवापुढे जर मागितली तर खरंच तुम्हाला सुख मिळेल का? धर्म वाढेल का? नाही नाही नाही. तुकोबारांनी, ज्ञानोबारांनी कधी पांडुरंगापुढे भिक्षा मागितली? काही अभंग म्हणण्याला योग्यता लागते महाराज. जाळून संसार बैसुलंग, किंवा बरे झाले दिवाळी घाली दिवाळी बरिया दुष्काळ. काही अभंग म्हणायला योग्यता लागती, काही अभंग म्हणू शकत नाही. आपण म्हणू पण नाही. आपण कारण आपली ताकद योग्यता नाही, आपली तेवढी ज्ञान नाही आपल्याला. म्हणून संतांनी भीक मागायचं शिकवलं नाही, भीक देण्याचं शिकवलं. भीक मागते ते संत होऊ शकत नाही, किंवा संत भीक मागत नसतो. भिक्षा देतात, संत दान देतात, संत ज्ञानदान देतात, संत शांतीचं दान देतात, संत वैराग्याचं दान देतात, संत आनंदाचं दान देतात, संत अज्ञानाचा नाश करून ज्ञानाचं दान देतात. मी अविवेकाची काजळी फेडून विवेक दीप उजळली, तर योग्या पाहिजे दिवाळी. हे संत देऊ शकतात. संत बर का? पै अहिता पासुरी काढीती, हित देऊनी वाढविती, नाही शेवटी गा परवती माऊली जगा. हे संत वाढावा. या सुख, याला सुख म्हटलेलं आहे. या सुखाची वृद्धी करण्याची शक्ती, सुख देण्याची शक्ती ही संतांनी दिली. देवामध्ये सुद्धा संत देऊ शकतात आपलं. म्हणून आज तुकोबारांच्या अभंग गाथ्यावर आणि ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वर हजारो कीर्तनकार मोठमोठे कारगाड्यावर फिरतायत. मोठमोठे कारगाड्या. ज्ञानोबारांना कारगाडी होती का? तुकोबारांना, नामदेवरायांना, एकनाथ महाराजांना नाही. नाही का बरं? ते कारगाड्याचे कारखाने टाकू शकत होते, विश्व खरेदी करू शकत होते, पण त्यांना ते करायचं नव्हतं. आणि जे आता ते करतात ते कोण आहे? संत. संत नाही. संतांचे विचार फक्त जे सांगू शकतात त्यांना संतांनी एवढं मोठं केलं की संतांची मोठी दानत्व आहे. आज ज्ञानोबारांच्या समाधी स्थानामध्ये ज्यांनी ज्ञानोबारांना दोष दिले किंवा ज्ञानोबारांना त्रास दिला, त्याच ज्ञानोबारांच्या समाधीवर अभिषेक करून कोट्याधीश ब्राह्मण वर्ग तयार झालेला आहे. ज्ञानोबारांचे उदारत्व आहे. म्हणून संत उदार उदार त्यांना संत म्हटलेलं आहे. नुसतं ते तुम्हाला भांडार दान देत नाही, सर्व दान देतात, पण दान देण्यामागे त्यांची संकल्पना की वाढावया सुख भक्तिभाव. माझ्या विठोबाचा धर्म, माझ्या विठोबाचा धर्म जोबा करू. माझ्या विठोबाचा धर्म हा जागला पाहिजे, अभिमानाने गौरवाला पाहिजे. माझ्या विठोबाचं नाव कोणी टाळलं नाही पाहिजे, आवर्जून घेतलं पाहिजे. वाढावया सुख भक्तिभाव धर्म कुळा विचारी नाम विठोबाची, माझ्या वडिलाची उपास पारणे वंश परंपरा दास मी सेवक. व्यासवाट्टा खायचा, शेवट भजन करून अभंग म्हणायचा. ही आता साठी गेला होता शेवटीचा दिवस. एका गावात एक पाटील एक ब्राह्मण होते. छोटी रिपोर्ट जाऊन आपला विषय संपलो. कीर्तन आपला टाइम संपला का चालू 2-3 तास झालो. एका गावामध्ये एक ब्राह्मण आणि पाटील दोन्ही बलवान होते.
ब्राह्मण पंडित विद्वान होते आणि पाटील पण विद्वान होता. म्हणजे या गावचा नाही बरं का, दुसऱ्या गावचा. या गावात ब्राह्मण आहे की मला माहिती नाही का? या गावात ब्राह्मण विद्वान पंडित मेले. अरे मेले म्हटलं तर काय चूक? चोखोबरा म्हणतात आले जे विटाळी, गेले जे विटाळी, किंवा मेले जे विटाळी, गेले जे विटाळी, राहिले ते विटाळी, तेही जाते. ते म्हणतात जन्म देताना विटाळ घेऊन आला, मरताना विटाळ घेऊन गेला, आणि राहिलेला पण विटाळायचे. विटाळ राहिलेला कशाला म्हटलंय की जो नामचिंतन करते, भगवंताचं नामस्मरण करते, तो विटाळ. विटाळचा अर्थ असा आहे ज्याच्या मुखात नामचिंतन नाही, नामस्मरण नाही,